दरम्यान एमपीएससी परीक्षेच्या पेपर फुटीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। 22 मार्चला झालेल्या परीक्षेच्या 2 ते 3 दिवस आधीच हा पेपर फुटल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झालंय। 22 जुलैला जाहीर झालेल्या 488 जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना 200 पैकी 120 पर्यंतच मजल मारता आली, तर 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरचा क्रमांक मिळवणारे असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांची अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमधली कामगिरी अगदी सामान्य होती आणि त्यांचा क्रमांकही हजारांमध्ये होता। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले आहेत पाहूया। पहिल्यांदा तर कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच। एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे। खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही, पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे। तथापि पारदर्शितेकरता एमपीएससीने पूर्ण परीक्षा रद्द केली हे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये विशेषतः परीक्षेच्या संदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केली आहे। एमपीएससीलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे। यापुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। त्याकरता एमपीएससीला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे।